नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेचा नवीन प्रोमो आपल्याला पाहायला मिळणार आहे. खणके पाटलांना गौरी आणि रुद्रबद्दलच्या नात्याचं माहिती होतं. रुद्र काही आपल्याला गौरी सोबत लग्न करू देत नाही म्हणून त्याला खोटच बोलतो. गौरी बाहेर गेली आहे, तिला घेऊन ये म्हणून. मग रुद्र बाहेर पडतो. तर इकडे चंद्रीला हाताशी घेऊन खणके पाटील गौरी सोबत लग्न करण्याचं ठरवतो. हे सगळं खणके पाटलाची बायको ऐकते आणि रुद्रला चोरून फोन करून बोलत असते, रुद्र सर, गौरी आश्रमातच आहे. तर खणके पाटील तिच्या हातातला फोन काढून घेतो आणि तुझ्या तर म्हणून मोबाईल फेकून देतो आणि तिच्या कानाखाली एक चापट मारतो आणि तिला डांबून ठेवतो. तर रुद्र बोलतो स्वतःशीच, फोन ठेवल्यानंतर याचा अर्थ गौरीजी संकटात आहेत म्हणून रुद्र आश्रमात यायला लागतो. तर इकडे गौरीला साडी घालून मंडोळे बांधून नवरीच्या वेशात बळजबरीने लग्नाला बसवलेले असतात खणके पाटील. लग्न करायची तयारी चालू असते सगळ्यांची. रुद्र आला आहे हे खणके पाटलांना कळतं म्हणून तो आत येऊ नये म्हणून रुद्रला त्याची गुंड माणसं खूप मारतात. आश्रमात येत असताना रुद्र त्याला एवढे मारतात की रुद्र काहीच करू शकत नाही. त्याला पाण्यात फेकून देतात. रुद्र काही करू शकत नाही. तो पाण्यात पडत असताना गौरीजी म्हणतो. तर इकडे गौरीला खणके पाटील मंगळसूत्र घालत असतो. रुद्रचं बोलणं ऐकून गौरी मंगळसूत्र घालू देत नाही. तिथून पळून बाहेर येते आणि रुद्र सर म्हणून त्या माणसाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते. खूप रडते. रुद्र मात्र पाण्यात पडलेला असतो. तो काहीच करू शकत नाही. तर रुद्र गौरीला वाचवू शकेल का खणके पाटलाच्या तावडीतून? धन्यवाद.